भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या घोषणेमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि ॲडव्होकेट माधवी नाईक यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या महत्त्वपूर्ण पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे। भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून तसेच रत्नागिरी जिल्हा नगर परिषद, नगर पंचायत आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभारी म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत आमदार डावखरे यांनी संघटनात्मक बळकटीसाठी प्रभावी कामगिरी केली आहे। त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारी सोपवली आहे। या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, पक्षश्रेष्ठी तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून कोकण विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली आहे। याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींची, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्वाखाली पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील। कोकण विभागामध्ये संघटन अधिक मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सुसंवाद वाढवणे, जनतेचा विश्वास अधिक दृढ करणे यासाठी मी कटिबद्ध आहे। आमदार निरंजन डावखरे, ॲडव्होकेट माधवी नाईक यांच्या निवडीमुळे कोकण विभागात भाजप संघटनेला नवे बळ मिळणार असून आगामी काळात पक्ष विस्तार आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे राबवले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे।